सरसकट 50,000 प्रति हेक्टर मदत करावी अशी मागणी आता आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे। सोबतच ओला दुष्काळ जाहीर करावा याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केलेला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी असं सुद्धा रोहित पवार म्हणतात। तर त्यावर आता प्रत्युत्तर देखील दिलं गेलेलं आहे। ओला दुष्काळ असतो का कुठे असा सवाल विखे पाटलांनी उपस्थित केलाय। ओला दुष्काळ ही व्याख्याच नाही असं सुद्धा विखे पाटील यांचं म्हणणं आहे। आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून सरकारला मागणी करत आहोत की हेक्टरी सरसकट 50,000 रुपये हे आमच्या शेतकऱ्याला तिथं देण्यात यावं। ओला दुष्काळ हा जाहीर व्हावा आणि कर्जमाफी लवकरात लवकर करावी आणि कर्जमाफीची हीच ती वेळ अशा अनुषंगाने या सर्व मागण्या आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेल्या आहेत। तुमच्या नेत्यांना विचारून घ्या ना एकदा की ओला दुष्काळ असतो का कुठे? उघड लोकांचा बुद्धिभेद कशा करता? जर त्यांच्या नेत्यांना जर माहीत आहे की ओला दुष्काळी व्याख्याच नाही आहे, आपण जेव्हा दुष्काळ जाहीर करतो त्यावेळी पाण्याची टंचाई स्थिती आहे, त्यावेळी आता सरकार आता या सगळ्या झालेल्या परिस्थितीचा अंदाज माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत आणि स्वतः त्यांनी काय सांगितलं ना की या सगळ्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना किंवा भागाला आपण सरकार मदत करणार आहे। आता आकडेवारी फक्त अंतिम तयार होते, ते आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहे, स्वतः वेगळ्या भागात दौरे केलेत त्यांनी, कालही आढावा घेतला त्यांनी। मला वाटतं विरोधकांकडे काही नाही आहे सांगण्यासाठी, फक्त राजकारण करतायत ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।